दुसरीकडे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे या पावसामुळे मात्र वाहतूक काहीशी मंदावल्याचं पाहायला मिळतंय। मावळमध्ये जोरदार पाऊस आहे। आपण हे दृश्य बघतोय, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरची लोणावळ्याच्या आसपास, कोकणच्या आसपास मोठा पाऊस आहे, त्यामुळे वाहतूक मंदावली। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर परिसरात मोठा पाऊस आहे। लोणावळा परिसरात पाऊस आहे, लोणावळा खंडाळा परिसरात, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावलेली आहे। आपण हे दोन दृश्य बघतोय, मावळमध्ये बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे, लोणावळा खंडाळा परिसरात पाऊस झालेला आहे, अनेक गावांमध्ये गारपीट देखील झालेली आहे। दुसरीकडे बघतो तो आपण हा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आहे, म्हणजे त्याला आपण एक्सप्रेस वे म्हणतो। या एक्सप्रेस वेवर आता गाडी चालवण्याचा एक वेगळा एकदम सुखद अनुभव आहे, कारण सगळीकडे पावसाचं वातावरण आहे। काही धबधबे देखील नैसर्गिकरित्या प्रभावित झालेले आहेत, त्यामुळे एक्सप्रेस वेवरून गाडी चालवण्याचा एक वेगळा आनंद काही वाहनधारक लुटत आहेत। कारण जेव्हा जेव्हा पाऊस सुरू होतो, जेव्हा पहिला पाऊस असतो, म्हणजे आज हा मान्सूनचा पाऊस नाही, हा मान्सून पूर्व पाऊस आहे, मात्र अनेकांची पावलं लोणावळा खंडाकडे वळतात।